शिवशक्ती कला वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ च्या वतीने शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिभा काळमे मॅडम आणि माझे सहकारी डॉक्टर दीपक कुटुरवार यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, आपण रोज या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या अंतर्गत विविध मार्गदर्शकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण पाचारण करत आहोत. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर दीपक उलेमारे सर. डॉक्टर उलेमारे सरांचा यापूर्वीही द रोल ऑफ द टीचर्स इन नॅशनल इंटिग्रिटी या विषयावरती आपण विचार केले आहे. आता पुन्हा मी त्यांना या निमित्ताने पुन्हा विनंती केली आणि माझ्या विनंतीने मान देऊन ते उपस्थित झाले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो. आता त्यांचा जो विषय आहे तो विषय आहे नॅशनल इंटिग्रिटी अँड द प्रेझेंट एज्युकेशन सिस्टीम. नॅशनल इंटिग्रिटी अँड प्रेझेंट एज्युकेशनल सिस्टीम त्याचा थोडक्यात परिचय पुन्हा मी आपल्याला करून देऊ इच्छितो. डॉक्टर दीपक उलेमारे सर हे गारगाव येथील श्रीमती सविताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालय दिग्रस हे गेल्या 12 वर्षापासून इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या आतापर्यंत शोध निबंध पुस्तके 12 प्रकाशित आहेत. त्यांचा पीएचडीचा प्रबंध संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला 2012 मध्ये त्यांना पीएचडी प्राप्त झाली. त्याचा विषय होता महात्मा फुले's contributions to the subaltern studies. या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉक्टर दीपक उलेमारे सर हे सामाजिक कार्यामध्ये आणि फुले आंबेडकरी चळवळीमध्ये सातत्याने अग्रेसर असणारी नाव आहे. मी महाविद्यालयाच्या वतीने पुन्हा त्यांचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर दीपक उलेमारे सर. राष्ट्रीय एकात्मता आणि आजची शैक्षणिक पद्धती हा विषय मला या सत्रामध्ये दिलेला आहे. शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय बाभुळगाव चे प्राचार्य आदरणीय डॉक्टर प्रतिभाताई काळमे मॅडम, इतिहास विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर सरदार सर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप कुटुरवार सर आणि या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी. राष्ट्रीय एकात्मता आणि आजच्या शिक्षण पद्धतीमधून ती कशा प्रकारे प्रतिबिंबित होते याचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. सुरुवातीला आपण राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे समजून घेऊया थोडक्यात. राष्ट्रीय एकात्मता ही एक सायकोलॉजिकल, ज्याला म्हणून मानसशास्त्रीय संकल्पना आहे आणि तिचा संबंध शिक्षणाशी आहे. आणि ही संकल्पना शिक्षणाच्या माध्यमातून वृद्धिंगत होत जाणारी आहे.
याच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा वाढेल, बंधुभाव वाढेल, सहकार्याची भूमिका वाढेल, लोकांचे मन जुळतील आणि एकंदरीत समाजाचा विकास होईल आणि अनुषंगाने पूर्ण देशाचा विकास होईल. शिक्षणाच्या माध्यमातून हे ध्येय आपण साध्य करू शकतो. राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. विद्यार्थी जीवनामध्ये ह्या काही गोष्टी जर अंगीकारल्या तर त्या भविष्यात सुद्धा आपल्याला कामी पडणार आहेत. वास्तविक पाहता राष्ट्रीय एकात्मता ही जी संकल्पना आहे ही एक कॉम्प्लेक्स संकल्पना आहे. असं एक ज्याला म्हणून गुंतागुंतीची आहे की जिला अनेक बाजू आहेत. इट इज कॉल्ड मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट. त्या सर्वांगीण बाजूचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. आता साहित्यिक भाषेमध्ये या इंटिग्रिटी या शब्दाचा अर्थ होतो अनडिवाइडेड, ज्याला म्हणतो आपण एकमेकाशी जोडलेले, विभक्त न झालेले आणि संपूर्ण एक, गटागटामध्ये जे विभागलेले नाहीत, जे सर्व एकात्म झालेले आहेत. हाच अभिप्राय त्या ठिकाणी या अनुषंगाने, राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुषंगाने इथे अभिप्रेत आहे. मुळात हा एकात्मता जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेमधून आलेला आहे. त्याचं मूळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. तर तो मुळात शब्द होता इंटिग्राइट आणि किंवा लॅटिन शब्द जो होता इंटिग्रेट्स, इंटिग्राइट्स असा इंटिग्रेटस, की ज्याचा अर्थ इंटेग्रल असा होतो इंग्लिश मध्ये. आता राष्ट्रीय एकात्मता काय आहे तर ही एक जाणीव आहे. आपण एक असण्याची ती ओळख आहे. आम्ही सर्व भारतीय आहोत आणि ती जाणीव प्रत्येक भारताच्या नागरिकांमध्ये व्हायला पाहिजे, तरच देशाचा विकास होईल. आता या नॅशनल इंटिग्रिटी मध्ये, राष्ट्रीय एकात्मतेमध्ये काही ठळक मुद्दे आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. की प्रत्येक नागरिकामध्ये अशी महत्वाकांक्षा जागृत झाली पाहिजे की माझं राष्ट्र विकास करेल, माझं राष्ट्र पुढे जाईल, डेव्हलप होईल. प्रत्येक नागरिकामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो मैत्रीत्व भाव निर्माण झाला पाहिजे. प्रामाणिकपणा अंगीकारला गेला पाहिजे. तो प्रत्येकाला भिनला पाहिजे. प्रामाणिकपणा ज्या फील्ड मध्ये आपण काम करणार आहोत त्या फील्डशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यक्तीमध्ये अतूट असा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे की आपल्या राष्ट्राचे मूल्य काय आहे, आपल्या राष्ट्राची परंपरा काय आहे त्यांच्या प्रती. आणि प्रत्येक नागरिक हा, प्रत्येक जण हा कम्युनलिझमच्या पासून दूर राहिला पाहिजे. संप्रदायवाद त्याच्या मनामध्ये नसला पाहिजे. संप्रदायवादामुळे राष्ट्र कमकुवत होते. आता या राष्ट्र, या नेशन या संकल्पनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो तर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविधांगी दृष्टीने या राष्ट्रामध्ये, राष्ट्र या संकल्पने ह्या गोष्टी
अंतर्भूत झालेले असतात आणि ते सर्व मिळून एक राष्ट्र बनलेलं असते. आणि एक राष्ट्र म्हणून समोर जाताना ह्या सर्व गोष्टीच्या वर एक मानवतावाद जो आहे, जसं राष्ट्रसंत गाडगेबाबांनी जीवनभर जो संदेश दिला की मानवतावाद जोपासला गेला पाहिजे. माझ्या हातून सकल मानव जातीचं कल्याण झालं पाहिजे. तो एक धर्मापलीकडचा, संप्रदायापलीकडचा, भाषावादापलीकडचा, प्रांतवादापलीकडचा विचार या संत गाडगेबाबांनी आपल्याला दिलेला आहे. भारताचा जर इतिहास बघितला तर इथे अनेक प्रकारचे लोक राहतात. जगभरातून अनेक लोकांचं आगमन हजारो वर्षापासून इथे होत आलं. म्हणून इथे मल्टी डायमेन्शनल, मल्टीरेशियल, मल्टीलिंग्युअल म्हणजे अनेक भाषा बोलणारे, अनेक वंशाचे लोक, अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. आणि म्हणूनच आज जी भारताची ओळख जी पूर्ण जगाला आहे की सर्वांसाठी खुलं असलेलं एक राष्ट्र म्हणूनच ती ओळख आहे. त्याच्यामध्येच आपला देशाचा मान दडलेला आहे. आणि या सर्वांमध्ये एकात्मतेचा भाव अधिक वृद्धिंगत होण्यासाठी येणारी प्रत्येक पिढी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शिक्षणामधून आत्मनिर्भर झाली पाहिजे. प्रत्येकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण जर मिळालं तर राष्ट्राचा नक्कीच विकास होईल. मग तो वेगवेगळ्या जातीचे असो, वेगवेगळ्या संप्रदायाला मानणारे लोक असतील, कुणासोबतही भेदभाव न करता आपल्याला एकजुटीने काम करावं लागेल. अनेक भाषा बोलणारे जरी लोक असतील, अनेक संप्रदायातली, अनेक प्रांतातले लोक असतील, तरी सगळ्यांना घेऊन आपल्याला समोर जावं लागेल. आणि सर्वांच्या प्रती आपलं काही कर्तव्य आहे याची पण आपल्याला जाणीव ठेवावी लागेल. म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा विकासाचं ध्येय आपण आपल्या समोर ठेवलं तर नक्कीच देशाचा विकास होईल आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या स्वातंत्र्याच्या पहिल्या भाषणामध्ये पंडित नेहरूंनी सुद्धा तो विचार बोलून दाखवला की आता प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, आपण गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत, परंतु मानसिक गुलामगिरीतून खऱ्या अर्थानं मुक्त व्हावं लागेल आणि आपल्या वैयक्तिक हित संबंध बाजूला ठेवून आपल्याला देशाच्या उभारणीसाठी हातभार लावावा लागेल. आणि आपण ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपल्या संविधानाने दिलेल्या तत्वानुसार की आपल्याला एक सेक्युलर राष्ट्र म्हणून धर्मसहिष्णू, कुठल्याही धर्माचा प्रति भेदभाव न करता, कुठल्याही धर्माला एक झुकतं माप न देता मानवता हाच धर्म आपल्याला डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे लागेल, तरच आपलं उज्ज्वल भविष्य खऱ्या अर्थानं साकार होईल. आज आपण संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे आणि एका राज्यासोबत भेदभाव करून चालणार नाही, तर संपूर्ण राज्यांसाठीच इथं हे धोरण आखल्या जातात. आणि या विविधतेमध्ये जी देशाची खरी समृद्धी दडलेली आहे तिला सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. आता राष्ट्रीय एकात्मता ही सामाजिक, राजकीय, धार्मिक, ज्याला म्हणू आपण प्रांतिक, आर्थिक अशा अंगाने आपल्याला तिचा विचार करावा लागेल. आपल्याला अनेक संकटांना समोर जायचं आहे, आपण ते झेलत आलेलो आहोत आणि आज 75 वर्ष आपल्याला अमृत महोत्सव आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा साजरा केलेला आहे.
परंतु एवढ्यावरच आपल्याला थांबता येणार नाही. तर अजूनही आपल्या विकासाचा वेग, आपल्या मेहनतीचा वेग, आपल्या परिश्रमाचा वेग आपल्याला वाढवावा लागेल. आपल्यामध्ये काही चांगल्या गुणांचा अंतर्भाव, ज्याला म्हणू की त्या माध्यमातून आपल्याला निश्चितच आपला भरीव असं योगदान आपल्याला देता येईल. आणि सर्व सर्व प्रकारचे आपल्या जे काही बॅरियर्स आहेत, ज्या काही समस्या आहेत, त्यांना बाजूला सारावं लागेल. मग तो वर सांगितल्या पद्धतीनं कोणता प्रांतवाद असतो किंवा धर्मवाद असो किंवा भाषावाद असो. की जसं कार्ल मार्क्स म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे, की एका विशिष्ट प्रमाणात पर्यंत त्याचं सेवन केलं पाहिजे. मुळात तर ते मग त्याच्या दूरच राहिलेलं बरं. महात्मा फुले सुद्धा त्यांच्या अखंडामधून म्हणतात, जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी, रेडे धरणारे प्राणासे मुकती, कित्येक म्हणती जन्नतीस गेले, कोणी म्हणे स्वर्गी गेले, कित्येक म्हणती मार्टर झाले, सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे. म्हणजे जगामध्ये आज जेवढा रक्त रक्त सांडलं ते केवळ एक आणि एकाच गोष्टीमुळं, की धर्माच्या आहारी गेल्यामुळे. या जगात मानवतेचं मोठं नुकसान या संपूर्ण जगाला सोसावं लागलं. म्हणून ही बाब आपण वेळीच ओळखली पाहिजे. आणि धर्मापेक्षा माझं राष्ट्र मोठं आहे आणि माझं राष्ट्र संपूर्ण जगामध्ये शोभून दिसेल, जिथे संपूर्ण मानवजातीचा कल्याणाचा विचार प्रत्येक नागरिक करू लागतील, तरच राष्ट्रीय एकात्मताच नाही तर जागतिक एकात्मता या ठिकाणी आपल्याला, म्हणजे युनिव्हर्सल रिलिजन ऑफ ट्रुथ जे महात्मा फुलेंनी स्वप्न पाहिलं, की एक सार्वजनिक सत्य धर्म त्यांनी सांगितलं आणि सार्वजनिक सत्य धर्माचं आचरण संपूर्ण लोकांनी केलं पाहिजे. त्यांना त्या बॉर्डर्स मान्य नव्हत्या की माणसानं घालून दिलेल्या. मुक्त विहार पूर्ण माणसाचा असला पाहिजे. माणूस म्हणूनच तिथं संपूर्ण जगामध्ये त्याची ओळख असली पाहिजे. प्रत्येक शेवटच्या माणसाचा विचार, जे वंचित आहेत संधीपासून, त्यांना संधीची समानता कशी मिळेल यासाठी आपले प्रयत्न असले पाहिजेत. त्यामुळे या सर्व बाबींचा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. आज देशाला मोठी भेडसावणारी समस्या स्त्री भ्रूण हत्या असेल, जेंडर इक्वॅलिटीचा प्रश्न असेल, स्त्रियांवर अन्याय होत असतील, त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे की स्त्रियांना मुलींना कसं समोर आणता येईल, त्यांना कशी संधी उपलब्ध करून देता येईल. कारण ज्या राष्ट्रामध्ये स्त्रियांचा मान होत नसेल किंवा स्त्रियांना संधी नाकारली जात असेल मुलींना, तर ते राष्ट्र समोर जाऊ शकत नाही. त्या राष्ट्राचा संपूर्ण विकास होणारच नाही. तो फक्त मानवाचा विकास म्हणजे संपूर्ण मानवजातीचा विकास नाही, तर त्यामध्ये मुलींचा सुद्धा विकास अंतर्भूत आहे. आणि जे संधीपासून वंचित आहेत, जे होतकरू आहेत, त्यांना सुद्धा आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच ही राष्ट्रीय एकात्मता प्रबळ होईल, सशक्त होईल आणि तिचं सामर्थ्य आपल्याला दिसू लागेल. जाती भेदामुळे फार मोठं नुकसान सोसावं लागलेलं आहे. देशामध्ये जातीभेद होता, तो आज संविधानामुळे नष्ट झालेला आहे. परंतु यापुढे सुद्धा जातीभेद निर्मूलनासाठी सुद्धा आपल्याला जातीमधील तेढ कमी करण्यासाठी, जातीचा अहंकार दूर सारून मानवता हीच जात, स्त्री पुरुष ह्या दोनच जाती इथं मानल्या गेल्या पाहिजेत. मानवता आमचा धर्म आणि स्त्री आणि पुरुष या दोनच जाती या ठिकाणी राहायला पाहिजेत. बाकीचं सर्व जे भांडगुळ आहेत ते निघून गेले पाहिजेत. तेव्हाच कुठं खऱ्या अर्थानं नॅशनल इंटेग्रिटी जी आहे ती आपल्याला दिसू लागेल. अशा पद्धतीचे शैक्षणिक धोरण आपल्याला राबवण्याची आज गरज आहे की संपूर्ण मानवता ही एक मानवता हा धर्म आणि स्त्री पुरुष या दोनच जाती आपल्याला दिसल्या पाहिजेत. त्यामध्ये सुद्धा सांप्रदायिक तेढ निर्माण होणार नाही.
यासाठी सुद्धा शैक्षणिक धोरणामधून आपल्याला त्याची प्रचिती यायला हवी. आज आपण खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आणि ज्याला आपण म्हणू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशनचं हे युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. याच्यामध्ये आपण वावर करून राहिलेलो आहे. त्यामुळं आपला विचार सुद्धा आज आपल्या त्या अनुषंगाने जागतिक लेवलचं आपलं वैचारिक पातळी आपली वाढली पाहिजे, की मीच श्रेष्ठ म्हणून आपण असं अहंकार केला नाही पाहिजे. तर जगामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि ज्या आपल्या विकासाच्या आड येत असतील त्याचा त्याग केला पाहिजे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची आखणी सुद्धा आपल्या आज व्हायला पाहिजे. त्या अभ्यासक्रमामध्ये तशा पद्धतीच्या गोष्टी समाविष्ट व्हायला पाहिजेत. त्याच्यासाठी परिश्रमाची आवश्यकता आहे. 21व्या शतकामध्ये आज आपण वावरत आहोत. परंतु ज्या पद्धतीने लिटरसीचा जो साक्षरतेचं प्रमाण वाढायला पाहिजे ते दिसून येत नाही. बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा सुद्धा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. तेव्हाच कुठं खऱ्या अर्थी समाजामध्ये सुबत्ता, एकोपा नांदू लागेल. आणि याच्यामध्ये शिक्षणाचा मुख्य मुख्य ज्याला म्हणू आपण मुख्य भूमिका शिक्षणाचीच राहणार आहे. ज्ञान हे माणसाचा तिसरा डोळा म्हणून आपण बघतो त्याला. ज्ञानाशिवाय, एज्युकेशन शिवाय, शिक्षणाशिवाय कुठल्याच प्रगतीचं म्हणजे आध्यात्मिक असो किंवा वैज्ञानिक असो, कुठलीच प्रगती आपल्याला साधता येणार नाही. आणि माणुसकीसाठी लागणारे जे आवश्यक गुण आहेत, ते माणसामध्ये येणार नाहीत. आता प्रायमरी जो हेतू आहे, मुख्यतः प्राथमिक जो शिक्षणाचा हेतू असला पाहिजे, की तो राष्ट्रवाद जो आहे. तर अशा प्रकारचा राष्ट्रवाद कशाचा असला पाहिजे? तर माझ्या देशामधला शेवटचा माणूस तो उपाशी राहणार नाही, तो शिक्षणापासून वंचित राहणार नाही, संधीपासून वंचित राहणार नाही. तो राष्ट्रवाद या ठिकाणी महापुरुषांना अभिप्रेत होता. आणि तशा प्रकारची विचारधारा आपण अंगीकारली तरच भविष्य आपलं आहे. भविष्य काळामध्ये प्रगती साधता येईल. तेव्हाच कुठे खऱ्या अर्थाने समाजाची पुनर्निर्मिती या ठिकाणी होऊ शकते. त्यानंतर आपल्याला सामाजिक न्यायाचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. सामाजिक न्याय साधताना स्त्रियांसोबतच जे काही मागास वर्गामध्ये म्हणणारे ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, या सर्वांना घेऊन आपल्याला मुख्य प्रवाहामध्ये नव्याने मांडणी करावी लागेल. आणि सर्वांना कशा पद्धतीने संविधानाने सांगितल्या पद्धतीने विकासाच्या मार्गाने आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. भारतामध्ये पहिलं शैक्षणिक धोरण जे आलंय, ज्याला म्हणतो आपण पहिला शिक्षण आयोग 1952 ते 53 मध्ये जो पहिला शिक्षण आयोग या ठिकाणी आला, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टींवर भर देण्यात आला, की माणसामध्ये काही चांगल्या हॅबिट्स रुजवण्यासाठी त्या पहिल्या शिक्षण आयोगाने प्रयत्न केले, की एक चारित्र्य निर्माण होईल शिक्षणाच्या माध्यमातून, अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. त्याच्यावर त्यांनी भर दिला. आणि इथला जो नागरिक आहे तो सक्षम होईल, की एक राष्ट्रबांधणीच्या मधील आपला काय रोल राहील आणि आपलं काय योगदान राहील, त्याला त्याचं महत्व कळेल. आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून माझ्या काय जबाबदाऱ्या आहेत त्याची त्याला जाणीव होईल, असं त्या आयोगाचं मत होतं. त्यानंतर 1962 मध्ये संपूर्णानंद कमिशन आलं, की त्याच्यामध्ये इमोशनल इंटिग्रेशन ज्याला म्हणतो आपण, भावनिक एकात्मता निर्माण करून लोकांना जोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पद्धतीचं शिक्षण राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, की या कमिशनच्या माध्यमातून
की विद्यार्थ्यांना जिओग्राफिकल, ज्याला म्हणू आपण भौगोलिक, देशाची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक काय पार्श्वभूमी आहे ती विद्यार्थ्यांना कळण्यास मदत होईल, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यानुसार मग त्यांनी ज्या अभ्यासक्रमाची मांडणी सांगितली होती, की एक सेक्युलर स्टेट, सहिष्णू असं राष्ट्र, संकल्पना त्यांच्या डोळ्यासमोर होती, की ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे म्हणजे शाळा महाविद्यालयामधून राष्ट्रगान त्यांनी स्वीकारलं, की राष्ट्रगान विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, त्याची रोज त्याचं गायन झालं पाहिजे, की त्याच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल लोकांच्या मनामध्ये. त्यानंतर 26 जानेवारी, 15 ऑगस्ट सारखे काही महापुरुषांच्या जयंत्या असतील, 11 एप्रिल असेल, 2 ऑक्टोबर असेल, 14 एप्रिल असेल, अशा शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिन असेल, असे काही दिवस आहेत की ते राष्ट्रीय उत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरे व्हायला पाहिजे, की लोकांना कळून चुकेल की काय या महापुरुषांनी त्याग केला, कशा पद्धतीचे त्यांचे विचार होते. की विद्यार्थ्यांना त्यानंतर त्या संपूर्णानंद कमिशननी असं सुचवलं की विद्यार्थ्यांनी पेपर वाचलाच पाहिजेत कंपल्सरी. दैनिक कोणतं तरी एक वाचण्याची त्यांच्यामध्ये सवय निर्माण झाली पाहिजे. आणि अशा प्रकारचं वाचन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे की नॉन कम्युनियल असेल, जिथे संप्रदायवादाला कुठंच थारा नसेल, की राष्ट्राचा ध्वज त्याचा सुद्धा सन्मान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृत झाला पाहिजे. तशा पद्धतीचं त्यांनी अभ्यासक्रमाची आखणी सुचवली होती. त्यानंतर कोठारी कमिशन सुद्धा आलं 1964-66 मध्ये. याच्यामध्ये सुद्धा नॅशनल इंटिग्रिटीचा विचार झाला आणि शिक्षणावरचा खर्च 6% वाढावा, जीडीपीच्या 6%, राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर त्यांनी सुचवला. आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी त्यांनी सुद्धा काही गोष्टींचा अंतर्भाव त्यांच्या धोरणामध्ये केला, की ज्याच्या माध्यमातून स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग संपूर्ण लोकांचं कसं वाढेल, की जीवन जगण्याचा दर्जा कसा वाढेल, याचा कोठारी कमिशन मध्ये विचार झाला. त्यानंतर त्यामध्ये सुचवलेल्या मुख्य बाबी म्हणजे या कोठारी कमिशननं सुचवलेल्या, की राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी, की एक शिक्षण हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यानंतर प्रांतिक बॅलन्स ठेवण्यासाठी ज्याला म्हणून आपण रिजनल इम्बॅलन्स हा दूर केले पाहिजे, की प्रांतवाद हा बाजूला ठेवला पाहिजे. प्रांतवादाचं प्रतिबिंब शिक्षण क्रमामध्ये नको, अभ्यासक्रमामध्ये नको. चांगल्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन कसं सर्वांना मिळेल त्याच्यावर त्यांनी भर दिला. आणि त्याच्या माध्यमातून एक राष्ट्र उभारणीसाठी टेक्स्ट बुक्स किंवा ज्याला म्हणून अभ्यासक्रमाची पुस्तकं कशी मदत करतील, त्याचा अंतर्भाव कशा होईल याचा सुद्धा त्यांनी विचार केला. सर्वांना समान संधी कशी निर्माण होईल, मेरिट बेसवर स्कॉलरशिप्स कशा जास्तीत जास्त पद्धतीने आपण राबवू शकू, ज्याला सोशल जस्टिस म्हणतो आपण, त्याला सामाजिक न्यायासाठी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी तरतूद सांगितली, की काही स्कॉलरशिप त्या पद्धतीचे सुद्धा आपल्याला त्यांनी लागू करायला केल्या सुद्धा. आणि इंटर युनिव्हर्सिटी प्रोग्राम सुद्धा राबविण्याचं त्या कोठारी कमिशन मध्ये होतं. त्यानंतर 1986 मध्ये जो राष्ट्रीय आयोग, शिक्षण आयोग नेमला गेला, त्याच्यामध्ये सुद्धा JS वर्मा त्या कमिशनचे चेअरपर्सन होते. तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी सांगितल्या, त्या सुद्धा नंतरच्या काळामध्ये अंमलात आल्या, की त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज काय, की म्हणजे माझं काय मूलभूत कर्तव्य आहे, त्याच्यावर प्रत्येक नागरिकाची देशाप्रती त्याच्यावर शिक्षण क्रमामध्ये भर दिला गेला. निश्चितच त्याचा सुद्धा फायदा नंतरच्या काळामध्ये झाला. नंतर नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, ज्याला म्हणतो NCERT, यांनी सुद्धा मुख्य भूमिका राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीनं राबवली. आणि त्या पद्धतीचा शिक्षण क्रमामध्ये समावेश सुद्धा झाला, की त्या फंडामेंटल प्रायमरी ड्युटीज काय, म्हणजे ज्या काय म्हणू आपण प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य काय,
त्याच्यावर भर दिला गेला शिक्षण क्रमाच्या माध्यमातून. आणि कशा पद्धतीने ज्याला म्हणून हार्मनी समाजामध्ये एक सुसंगती किंवा एकोपा निर्माण होईल, त्या गोष्टीचा सुद्धा अंतर्भाव झाला NCERTच्या पुस्तकांच्या माध्यमातून. आणि सर्व या गोष्टींमुळेच आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. परंतु अजून सुद्धा आपल्याला बरंच काही ध्येय गाठायचं आहे. नवीन शैक्षणिक धोरण आज 2021-22 मध्ये आलेलं आहे. परंतु या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या आधीच्या, त्याचा सुद्धा त्या अनुषंगाने याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर नव्याने चर्चा व्हायला हवी, की जे सामाजिक न्यायाची त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही, त्या सामाजिक न्यायाचा अंतर्भाव त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात जो आज या खाजगीकरण, उदारीकरण आणि वैश्वीकरणामध्ये जो श्रीमंत आहे तो अतिश्रीमंत होताना दिसत आहे, आणि जो गरीब आहे तो अजून तो गरिबीच्या खोल खाईत चाललेला आहे. शेतकऱ्याचे काही प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या मुलाचे असतील, कामगारांच्या मुलांचे असतील, या सर्वांना घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील, तर त्या सर्वांना या ठिकाणी संधी कशी मिळेल, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये कसा आणता येईल, यासाठी नव्याने मांडणी या ठिकाणी अभिप्रेत आहे. तशा पद्धतीचं शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये त्याचा अंतर्भाव व्हायला पाहिजे. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणून एक आत्मराष्ट्र म्हणून समोर जाता येईल. आपण या ठिकाणी माझे राष्ट्रीय एकात्मता आणि शैक्षणिक धोरण या विषयीचे विचार आपण ऐकून घेतले, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद सर. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद पद्धतीने आपण राष्ट्रीय एकात्मतामध्ये नव्या आपल्या वर्तमान शिक्षण पद्धतीचा काय रोल असू शकतो या संदर्भामध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूच्या कालखंडापासून आतापर्यंतचे एज्युकेशनल ड्राफ्ट जे आले आणि या ड्राफ्टचे जे उद्देश होते, हे उद्देश आपण आमच्यासमोर मांडले. यासोबत आपण राष्ट्र म्हणजे काय या संदर्भामध्ये एका नागरिकाची काय भूमिका असू शकते या संदर्भाची डिफिनेशन्स किंवा या संदर्भावरती जलापाशी परिभाषा मांडण्याचा आपण प्रयत्न केला. आपण अत्यंत शांतपणे ही सारी मांडणी केली. ही मांडणी आमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि ऐकणाऱ्या सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. आपण पुन्हा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी प्राध्यापक चंद्रकांत सरदार पुन्हा आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं मी घोषित करतो.